जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ, या ईस्टर संडेच्या दिवसानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। प्रियांनो, देवाने आपल्याला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया। या ईस्टर संडेच्या दिवसा निमित्ताने किंवा पुनरुत्थान दिवसानिमित्ताने प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही आमच्यापर्यंत पोहोचत आहे। आज आपण पाहतो जगामध्ये की सगळे राजे, महाराजे, मोठे नेते, सरदार हे सर्व लोक जन्मले, मृत्यू पावले, पण पुन्हा उठले नाही। परंतु ह्या सर्व गोष्टींना अपवाद फक्त आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे। तो जगामध्ये आला, त्याचा जन्म झाला, त्याचा मृत्यू झाला आणि पुन्हा तो तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गामध्ये गेला आणि तो आम्हाला घ्यावयासाठी येणार आहे। ही जी सुवार्ता आहे, ही सुवार्ता आपण सर्वांना आजच्या दिवसामध्ये आपण सांगू। देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि पुनरुत्थान दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पुन्हा एकदा आपण सुरुवातीची प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा। पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत। या पुनरुत्थान दिवसानिमित्ताने प्रभू, ज्या ज्या भक्ती होणार आहेत, आम्ही ज्या वचनावरती मनन करणार आहोत, ते सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे। प्रभू, तू मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे आणि आम्हाला देखील पुनरुत्थानाच्या विषयी आशा निर्माण केलेली आहे आणि पुनरुत्थान आमच्या जीवनामध्ये आहे हे तू आम्हाला दाखवून दिलेलं आहे। हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे। तू मृत्यूवरती विजय मिळवलेला असा जिवंत देव आहे आणि म्हणून आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे। आणि तुझं कार्य आजही चालू आणि इथून पुढे जगाच्या अंतापर्यंत, आणि जगाचा अंत जरी झाला तरी तू सदैव जिवंत अविनाशी असा परमेश्वर आहे। हो पित्या परमेश्वरा, आज या सकाळच्या समय तुझे सर्व पवित्र लोक तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहे। प्रिय प्रभू येशू, हे जे वचन जे कोणी ऐकतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे। प्रभू, आज या पुनरुत्थान दिवसानिमित्ताने प्रभू, ज्या ज्या ठिकाणी भक्ती होणार आहे तिथे सर्व ठिकाण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे। प्रभू, आज आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून ऐक, आमेन आमेन। आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि प्रार्थनेला सुरुवात करत असताना आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए फिर से उठा मेरा हर मसीह, मेरे लिए फिर से उठा मेरा हर मसीह। मैं मसीह का हूँ, हम मसीह के हैं। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए फिर से उठा मेरा हर मसीह, मेरे लिए फिर जी उठा मेरा हर मसीह। मैं मसीह का हूँ, हम मसीह के हैं। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। देवबाप, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो। प्रियांनो, खरोखर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये आला, आमच्यासाठी तो क्रूसावरती मेला आणि पुन्हा
तिसऱ्या दिवशी तो उठला आणि आमच्या सर्व पापांची अपराधांची त्याने आमचे त्या क्रूसावरती आपलं रक्त सांडून तुमच्या आणि माझ्या सर्व अपराधांची त्यांनी क्षमा केली. त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण शास्त्र भाग काढलेला आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय, रिकामी कबर. पहा, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मगदलिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढले असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओढून आत डोकले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागांच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेविला, कारण मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. पहा, आता ह्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हेडिंग जर पाहिलं आम्ही तर रिकामी कबर. प्रियांनो, आजच्या जगामध्ये रिकामी कबर ही आढळत नाही. अनेक लोक जन्माला आले, राजे महाराजे जन्माला आले, परंतु त्यांनी ते मृत्यू पावले, परंतु ते उठलेले दिसले नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या सर्व गोष्टींना अपवाद आहे. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत असताना, जगामध्ये जिवंत असताना त्याने आपल्या मृत्यूचे आणि पुनरुत्थानाचे भविष्य पवित्र शास्त्रामध्ये जवळपास तीन वेळेस त्याने स्वतः केलेला आहे. आणि शास्त्रलेखांमध्ये देवाच्या दासांनी त्याच्याविषयी मरणातून उठण्याचे भविष्य अनेक वेळा शास्त्रामध्ये केलेले आम्हाला ह्या ठिकाणी दिसतंय की आणि यावरून आम्हाला दिसतो की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याचा जन्म झाला, त्याने अनेक चिन्ह अद्भुत त्याच्या हातून या जगामध्ये झाले आणि विशेष म्हणजे त्याच्याद्वारे जगामध्ये पापांची क्षमा झालेली आम्हाला दिसत आहे. आज आम्ही पाहतो की मनुष्याला जन्म आहे, मृत्यू आहे आणि वेगवेगळ्या आस्थेमध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहे. परंतु ह्या ठिकाणी पवित्र शास्त्रे असं एक पुस्तक आहे. ह्या ठिकाणी संकल्पना सांगितलेली नाही, तर ह्या ठिकाणी जे काय सांगितलेलं आहे ते सत्य सांगितलेलं आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त जिवंत नसता, जर प्रभू येशू ख्रिस्त मेलेला असता, तर प्रियांनो आज त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताचं आज कार्य चालू नसतं. परंतु आज आम्ही जगामध्ये पाहत आहोत की आजही प्रभू येशू ख्रिस्ताचं काम चालू आहे. त्याच्या नावाने अनेक लोक बरे होत आहेत, त्याच्या नावाने अनेक लोकांना जीवन मिळत आहे, त्याच्या नावाने अनेक लोकांना देवाच्या राज्यामध्ये जाण्याची संधी मिळत आहे किंवा प्राप्त होत आहे. जे नाशाच्या मार्गाकडे चालले होते त्यांना देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे वाचवलेला आहे. एक नवीन आशा पापी लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये घेऊन आला होता आणि ते म्हणजे
की पापावरती ख्रिस्ताचा विजय, मृत्यूवरती ख्रिस्ताचा विजय, आणि म्हणून त्याला पुनरुत्थित ख्रिस्त असे म्हटले जाते. त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. आज पहा, आता ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान होतं ते देखील अद्भुत होतं. त्याचं मरण देखील अद्भुत होतं. देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याला पुनरुत्थित केलेला आहे. तो पुनरुत्थित झाला. तो स्वतःहून त्याने पित्याजवळ आत्मा सोपवला आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा तुमच्या आणि माझ्यासाठी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे तो उठला. प्रियानो, ह्या ठिकाणी पुरावे आहे. जर आम्ही बायबलमध्ये पाहिलं तर चारही शुभवर्तमानामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, रिकामी कबर कशी झाली, त्याची उत्तरक्रिया कशी झाली, हे आम्हाला ह्या ठिकाणी दिसते. देवाचं वचनाद्वारे त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. मत्ती सुवर्तमान याचा 28वा अध्याय, मार्क सुवर्तमान याचा 16वा अध्याय, लूक सुवर्तमान याचा 24वा अध्याय आणि योहान सुवर्तमान याचा 20वा अध्याय आम्हाला ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल आम्हाला दिसत आहे. पहा, आता या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर प्रेषितांना त्यांनी भविष्यवाणीच्या द्वारे सांगितलं होतं की मनुष्याच्या पुत्राला धरून दिले जाणार आहे, त्याला वधस्तंभावरती ठोकणार, तो मृत्यू पावणार आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठणार. आता हे प्रभूने त्यांना त्या ठिकाणी वारंवार सांगितलं होतं, परंतु त्याच्या बोलण्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. आज आमच्या जीवनामध्ये तेच प्रसंग आहेत. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही आध्यात्मिक रीतीने मृत्यू पावलेलो आहोत. आज आम्हाला समजत नाहीये की आमचा प्रभू 2025 वर्षापूर्वी जिवंत झालेला आहे. त्याने 2025 वर्षापूर्वीच या जगामध्ये मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. तो अविनाशी आहे. तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आज तो पित्याच्या उजव्या हाताला तो स्वर्गामध्ये राज्य करत आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी तो स्वर्गामध्ये जागा तयार करत आहे. प्रियांनो, आज जे आम्ही आध्यात्मिक रीतीने मृत्यू पावलेलो आहोत, तर आज आम्हाला आवश्यकता आहे की आम्ही आध्यात्मिक रीतीने कधी पुनरुत्थित होणार आहोत. अजूनही आम्ही प्रभूला कबरेमध्ये शोधत आहोत. 2025 वर्षापूर्वी येशूचे शिष्य त्याला कबरेमध्ये शोधत होते. मर्या देखील त्याला कबरेमध्ये शोधत होते आणि ती म्हणत होती की त्या ठिकाणी माझ्या प्रभूचं शरीर कोणी चोरून नेलंय. प्रियांनो, आज आम्हाला देवाचं वचन माहिती आहे. देवाचं वचन आम्हाला ठाऊक आहे. आम्ही दर ईस्टरला, दर गुड फ्रायडेला चर्चमध्ये येतो. गुड फ्रायडेला 3-3.5 तास चर्चमध्ये देवाच्या वचनावरती देवाचे दास बोलतायत. ईस्टरला सकाळीच उठून आम्ही डोंगरावर जातो, प्रार्थना करतो आणि दरवर्षी आम्ही म्हणतो की प्रभू येशू उठलेला आहे, खरोखर उठलेला आहे. परंतु आज आमचं आध्यात्मिक जीवन अतिशय कठीण आहे. आज सर्व मंडळ्या ज्या प्रभूमध्ये नाही, ज्या प्रभूच्या वचनाचा अभ्यास करत नाही, ज्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, अशा मंडळी आध्यात्मिक रीतीने मरण पावलेले आहे. ही शोकांकिता आज आमच्या ह्या मंडळीमध्ये आहे. देवाचे लोक फक्त नावाचे देवाचे लोक राहिलेले आहेत. आज देवाचे लोक काय करत आहे? ख्रिस्ताला पुन्हा एकदा त्या कबरेकडे शोधत चाललेले आहे. परंतु माझा प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वीच उठून स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि त्याने तुम्हाला मला एक आज्ञा दिलेली आहे. मत्ती याचा 28वा अध्याय
आणि जर आम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर ती कोणती आज्ञा होती ती आपण पाहूया. मत्तई कृष्णवर्तमान याचा 28वा अध्याय आणि शेवटचे वचन पहा. तेव्हा 19वा वचन 28-19. तेव्हा तुम्ही सर्व राष्ट्रातील लोका शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केली ते सर्व त्यास पाळवायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. ही आज्ञा आज आम्ही विसरून चाललेलो आहोत. आज देवाची मंडळी प्रियांनो फक्त खाणे पिणे, पार्ट्या करणे, बिर्याण्या खाणे, या सर्व गोष्टींमध्ये रमून गेलेले आहेत. प्रियांनो, आज तुम्ही जागे व्हा. खाणं पिणं मी म्हणत नाही करू नका, पार्ट्या करू नका, परंतु आध्यात्मिक रीतीने तुम्ही जे झोपलेले आहात ते तुम्ही जागे व्हा आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे वागायला शिका. जी आज्ञा त्याने तुम्हाला मला सोपवलेली आहे ती आज्ञा तंतोतंत तुम्ही पाळायला तुम्ही आणि मी पाळायला शिकली पाहिजे. प्रियांनो, प्रभूच्या मरणानंतर जर आम्हाला त्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडलेल्या आम्हाला दिसतात. प्रभूला धनवानाची कबर त्या ठिकाणी मिळाली. आता या ठिकाणी पहा, प्रभू येशू ख्रिस्ताची त्या ठिकाणी उत्तर क्रिया झाली. त्याला त्या काळचा जो योसेफ आरिमथाईकर नावाचा जो मनुष्य होता त्याने पिलाताकडे जाऊन येशूचं शरीर मागितलं. त्याला तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळलं आणि त्याला नव्या कबरेमध्ये त्या ठिकाणी ठेवलं. आणि पहा, जर आम्हाला प्रभूच्या पुनरुत्थानाच्या विषयी जर पाहायचं असेल तर ह्या चारही शुभवर्तमानामध्ये त्याच्याविषयी स्पष्ट वचनामध्ये सांगितलेलं आहे. भूमिकंप झाला. आता प्रभूंनी जे काय भविष्य केलेलं होतं त्यासाठी त्या सरकारने त्या ठिकाणी धोंड लोटलेली होती आणि ती धोंड एका माणसाने ती लोटली जात नव्हती. त्या ठिकाणी ती धोंड साखळ दंडाने बांधून ठेवली. त्या ठिकाणी त्या सरकारचा शिक्का त्या धोंडीवरती मारण्यात आला होता की न जाणू त्याचे शिष्य येऊन त्याचं शरीर चोरून घेऊन जातील. परंतु प्रियांनो, येशू हा देवाचा पुत्र होता. मृत्यूचा विजय त्याच्यावर चाललेला नाही. त्याने मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. भूमिकंप झाला, देवदूत आले, ती धोंड बाजूला लोटली आणि त्याच्यावरती येऊन ते बसलेले आहे त्या ठिकाणी. आणि प्रभू त्या ठिकाणी पुनरुत्थित झालेला आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, शास्त्रामध्ये अनेक घटना आहेत, अनेक घटना ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रभू त्या ठिकाणी गपचूप उठला आणि गपचूप गेला नाही स्वर्गामध्ये. तो पृथ्वीवरती अनेक दिवस लोकांना दर्शन देत होता, त्या शिष्यांना दर्शन देत होता. त्यांच्या संगती देवाचं वचन त्याने त्या ठिकाणी शेअर केलं. त्यांच्या संगती त्या ठिकाणी त्यांनी बसणं उठणं केलेलं आहे. प्रेषितांना दर्शन दिलेलं आहे, प्रेषितांना आज्ञा दिलेली आहे, शिष्यांना आज्ञा दिलेली आहे. आता पहा, लोकशुवर्तमानामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी आम्हाला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं तेव्हा बघा, नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले व हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मग ते असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला. तेव्हा
ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरूशलेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले. पहा, अनेक लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी पाहिलेला आम्हाला दिसत आहे. आज पहा, आम्ही प्रभू येशूचा शोध पुन्हा आणि पुन्हा दरवर्षी त्या कबरेत जाऊन करत आहोत. पुन्हा आणि पुन्हा त्या येशूला आम्ही वधस्तंभावरती ठोकत आहोत. आज असे कितीतरी लोक आहेत की ह्या दुःख सणाच्या दिवसामध्ये दाढी करत नाही, उपास धरतात, वेगवेगळ्या गोष्टी करतात, कारण त्यांच्या मते प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती जाणार असतो. प्रियांनो, तुम्हाला मला लाज वाटायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी, माझ्यासाठी 2025 वर्षापूर्वी एकदाच तो वधस्तंभावरती गेलेला आहे आणि एकदाच त्याने आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती रक्त सांडलेलं आहे आणि एकदाच त्याने आमच्या पापांची क्षमा त्या ठिकाणी केलेली आहे. प्रियांनो, आज आम्हाला जो दुष्ट आहे तो आम्हाला देवाच्या वचनापासून भरकटत आहे. आज आमचे अंतःकरण कठीण झालेले आहे, आमचं हृदय कठीण झालेलं आहे. आज आमच्या जीवनामध्ये येशूचं प्रेम कमी झालेलं आहे, प्रीती कमी झालेली आहे. आज आम्ही एकमेकांना नीट लक्ष देत नाही, आम्ही आज एकमेकांवरती प्रेम करत नाही. हृदय कठीण झालेले आहे, अंतःकरण कठोर झालेले आहे प्रियांनो. आणि ह्या गोष्टी काय तर आज आमच्या जीवनामध्ये त्याचं वचन नाही, त्याचं प्रेम नाही, त्याची प्रीती नाही. आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताला ओळखू शकलो नाही अद्याप. आज आम्ही फक्त मुखाने म्हणतो की प्रभू येशू उठलेला आहे आणि सगळे म्हणतात खरोखर उठलेला आहे. पण त्याचा अनुभव तुम्हाला आहे का? आहे का अनुभव? तुमचा विश्वास आहे का प्रभू येशू उठलेला आहे? हो, मला आहे. तुमचं मला नाही सांगता येत, पण मला आहे. कारण त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताने आजपर्यंत मला जिवंत ठेवलेल्या आहे, माझ्या परिवाराला जिवंत ठेवलेल्या आहे. लागलेल्या सर्व गोष्टी त्याने आम्हाला पुरून दिलेल्या आहे. आमच्या जीवनामध्ये अशी अनेक साक्ष आहे की मृत्यूच्या दरीमध्ये आम्ही जात होतो, परंतु त्या मृत्यूच्या दरीतून त्याने आम्हाला बाहेर काढलेले नाही. आजपर्यंत त्यांनी जगामध्ये जिवंत ठेवलेलं आहे आणि आध्यात्मिक रीतीने सुद्धा देवाने जिवंत ठेवलेलं आहे. आणि म्हणून तर आम्ही सकाळीच उठतो प्रार्थना. आज देवाचे स्वतःला देवाचे लोक म्हणतात, परंतु 8-8, 9-9 वाजेपर्यंत बिछाण्यात पादच झोपत पडलेले आहे. ही सर्वात वाईट गोष्ट आहे. प्रार्थना करत नाही. प्रियांनो, आज मला वाईट वाटत आहे की आजही आम्ही त्या प्रभूचा शोध त्या कबरेमध्ये करत आहोत. अतिशय दुःखाची गोष्ट आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार देवाचे दास आहेत, पुढारी आहेत, सेवक आहेत. कारण जे सत्य वचन आहे ते मंडळीपर्यंत कधीच ते घेऊन जात नाही. आज मंडळीला खऱ्या वचनाची गरज आहे, सत्य वचनाची गरज आहे. आम्ही परंपरेने चालणारे ख्रिस्ती लोक आहोत. या परंपरा आमच्या जीवनातून मोडीत काढल्या पाहिजे आणि आमचा प्रभू येशू अतिशय त्याचं स्वर्गातून दुसरं येणं अतिशय जवळ आलेलं आहे. त्या येण्यासाठी आमचं जीवन तयारीत असलं पाहिजे. आमच्या जीवनाची आम्ही तयारी केली पाहिजे, नाहीतर त्या 5 शहाण्या आणि त्या 5 मूर्ख कुमारी सारखं तुमचं आणि माझं होणार आहे. प्रियांनो, वेळी सावधान पाहिजे, कारण तुमचा शत्रू गर्जणाऱ्या सिंहासारखं कोणाला गिळावे शोधत फिरत आहे. 1 पेत्र्याचा 5वा अध्याय 8 वचन आम्हाला सांगत आहे. या सकाळच्या समय देवाचा आत्मा आज तुमच्या संगती बोलत आहे. हा पुनरुत्थानाचा दिवस आहे, याची स्वार्थ आम्ही सांगितली पाहिजे. परंतु आज
आमच्या जीवनामध्ये ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे का? आज देवाने आम्हाला मेलेल्यातून उठवलेलं आहे का? आध्यात्मिक जे मेलेले आहोत ते त्याच्यातून आम्हाला पुनरुत्थित केलेलं आहे का? प्रियानो, येशूने तर मृत्यूवरती तर विजय मिळवलेलाच आहे. आध्यात्मिक मृत्यूमध्ये पण विजय मिळवलेला आहे आणि तो स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि तो येणार आहे. प्रियानो, आज आम्ही त्या जिवंत देवचं पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्याचं जे रक्त सांडलं, त्या रक्ताला आम्ही जागलं पाहिजे. ते रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी मौल्यवान होतं. प्रियानो, त्या रक्ताशिवाय जर मनुष्याच्या जीवनामध्ये जर रक्त नसेल शरीरामध्ये तर तो मनुष्य जगू शकत नाही. तसं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आम्हाला ख्रिस्ती प्रभूचं रक्त पाहिजे आणि ते रक्त आमच्या जीवनामध्ये असल्याशिवाय आमच्या पापांची क्षमा होऊ शकत नाही. पुनरुत्थित ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये असल्याशिवाय आम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. आज आम्हाला बाप्तिस्मा करणारे योहान याचं जीवन आम्हाला दिसतं त्या ठिकाणी की तो स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे असा संदेश तो देत होता. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रियांनो, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आज मी प्रत्येक ख्रिस्ती मंडळीला आव्हान करत आहे, फक्त तुमच्या आणि माझ्या जगातल्या समस्या सोडवण्यासाठी ख्रिस्त या जगामध्ये आलेला नाही. तुम्हाला वाटतं की देवाने मला आरोग्य द्यावं, तुम्हाला वाटतं देवाने मला संपत्ती द्यावं, तुम्हाला वाटतं देवाने मला बंगला द्यावा, तुम्हाला वाटतं माझ्या लेकरांनी उच्च शिक्षित व्हावं, तुम्हाला वाटतं माझे आई वडील चांगले सुखी समाधानी राहावे, तुम्हाला वाटतं या जगामध्ये आम्हाला सर्व गोष्टी मिळाव्या. परंतु प्रियांनो, आम्ही ह्या जगातील भौतिक गोष्टी मिळवण्यापेक्षा आम्ही स्वर्गीय गोष्टीकडे आम्ही ह्या सकाळच्या समय लक्ष लावलं पाहिजे. स्वर्गीय गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताला जीवनामध्ये घेतलं पाहिजे. त्याशिवाय प्रियांनो आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. हे सत्य आहे. आज अनेक चर्चेस मध्ये प्रथा आहे, सकाळीच उठतात, घोषणा करत आहे की प्रभू उठलाय, खरोखर उठलाय, ढोल ताशे. मी म्हणत नाही ते वाईट आहे, चांगलं आहे. सर्व जगाला त्या ठिकाणी समजतंय की यांचा प्रभू येशू ख्रिस्त उठलाय. पण प्रभू उठलाय, खरोखर उठलाय, कधी उठलेला आहे? 2025 वर्षापूर्वीच उठलेला आहे. हे लोकांना सांगायला विसरू नका, नाहीतर त्यांच्या आणि आमच्यामध्ये भेद राहणार नाही. आमचा देव जिवंत आहे, काल, आज आणि युगानुग, आणि या युगाच्या समाप्ती नंतरही तो या जगामध्ये राहणार आहे. शरीराचा नाश होईल, या पृथ्वीचा नाश होईल, परंतु आत्मेचा नाश कधीच होणार नाही. याची नोंद आम्ही प्रत्येकाने घेतली पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून या सकाळच्या समय आज मी सांगत आहे की या ठिकाणी पाहतो आम्ही शास्त्र भागांमध्ये त्या ठिकाणी देवदूत आले आणि देवदूतांनी त्या शिष्यांना म्हटलं की तो येथे नाही, तो येथे नाही. म्हणजे मृत्यू त्याच्यावरती विजयी राहू शकला नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी उठला आणि मग नंतर त्याने योहान कृषीवर्तमानामध्ये आम्हाला दिसतं त्या ठिकाणी की मरियला त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आम्हाला दिसतंय. पहा आज आणि मग नंतर त्या ठिकाणी येशूचे प्रेषितांना दर्शन दिसतंय, थोमाला दर्शन दिसतंय आणि अनेक लोकांना प्रभूने दर्शन दिलेलं आहे. गपचूप तो उठला आणि गपचूप गेला असं झालं नाही प्रिया. आज आम्हाला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत, परंतु आज देवाने आम्हाला मृत्यूनंतर पुनरुत्थानाची खात्री दिलेली, ते केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळे.
आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेस आम्ही आमचं जीवन पूर्णपणे देवाला समर्पित करूया आणि त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बाप्पा. पुन्हा एकदा या पुनरुत्थान दिवस तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित केलेला आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, तुझे दास आणि तुझे प्रिय लोक प्रिय प्रभू येशू हा दिवस साजरा करत असताना प्रत्येकाला खऱ्या अंतःकरणाने साजरा करण्यासाठी देवा तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आज प्रार्थना सभांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नको. त्या दुष्टाच्या हल्ल्यापासून प्रिय प्रवेश तुझ्या लोकांचं तू रक्षण कर, उपासनेचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रवेश, अनेक लोक प्रिय प्रवेश या समय झोपी गेलेले आहेत, ते पुन्हा उठले नाहीत, परंतु प्रिय प्रवेश तू आमच्यावरती कृपा दया केलेली आहे आणि आजचा हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला आणि या जगामध्ये जगण्याचा पुन्हा एकदा तू नवीन अनुभव दिला. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. होय प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारत आहोत. आमच्या जीवनातील व्याधी, आमच्या जीवनातील आजार, आमच्या जीवनातील वेगवेगळ्या समस्या, आमच्या जीवनातील प्रिय प्रवेश निराशा, आमच्या जीवनामध्ये असलेलं आर्थिक कर्जाचा बोजा, आमच्या जीवनामध्ये असलेला आध्यात्मिक बोजा, प्रिय प्रवेश तुझ्या पवित्र सामर्थ्याने या सर्व गोष्टी तू काढून टाकत आहे. आणि प्रिय प्रवेश तू पुनरुत्थित ख्रिस्त आहे हे सर्व तुझ्या प्रिय लोकांना तू दाखवून दे. हो पित्या परमेश्वरा, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणांचं समर्पित होत आहोत आणि तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. आजचा दिवस आणि आजच्या होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा तू आशीर्वादित कर प्रभू. आणि प्रिय प्रभू, आम्हाला हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दाखवलास, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आमच्या जीवनाचा तू स्वीकार कर. तुझ्या पवित्र आत्मेने तू आम्हा प्रत्येकाला तू भर. वचन ऐकणाऱ्या सर्व लोकांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. तू खरोखर जिवंत असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे आणि तुझा गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून येते. होय प्रिय प्रभू येशू, ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे, आमेन. आणि खरोखर आपण एक घोषणा देऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभू येशू उठलेला आहे. 2025 वर्षापूर्वीच उठलेला आहे ही आपण घोषणा देणार आहोत. कारण आमचा देव काय आज उठलेला नाहीये, तो 2025 वर्षापूर्वीच उठलेला आहे. झोपेतून जागे व्हा आणि आपण काय बोलत आहोत याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. अजूनही देवाचे पुढारी दास अजूनही झोपलेले आहेत, आध्यात्मिक रीतीने पण झोपलेले आहेत आणि वचनांनी पण झोपलेले आहेत. समजत नाही आपण काय बोलत आहोत. तर प्रियांनो, जागे व्हा, कारण तुमचा शत्रू कोणाला गिळायला फिरत आहे, शोधत फिरत आहे. तो दुष्ट फिरत आहे आणि त्याला तुम्ही गिळू देऊ नका, कारण तुम्ही देवाचे लेकरू आहात, देवाचे दास आहात. तुम्ही जागे राहायला पाहिजे. आणि या शेवटच्या काळामध्ये आम्हाला जागे राहून ख्रिस्ताची सुवार्ता आम्हाला ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांपर्यंत देवाचं वचन आम्हाला घेऊन जायचं आहे. देवबाप करू या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू आणि पुनरुत्थान दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. प्रियांनो, आपल्यासाठी जर प्रार्थना करायची असेल तर 97 30 30 16 68 या नंबरवरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमेन, आमेन, आमेन.